कुठे चाललो कुठे चाललो आता सांगावं लागेल मम्मा कुठे चाललो. पापा सांगतील कुठे चाललो तुला माहितीये का यांना सांगायचे का कुठे चाललो. आता मला विचारा त्यांना ते पण विचारतायत त्यांना सांगायचं आपल्याला कुठे चाललो आपण. अंकल खेळतोय ना बेटा. चला 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 बस झालं. हा मम्मा खेळतोय. टाईट पकड. चालले मम्मा पण फाडते तिला. बेटा उतरून जा बेटा. उतर चल तुतला. अरे बापरे खरंच तुतला ग. मम्मा ही कोणाची बॅग आहे बाय द वे. ही बॅग कोणाची बाय द वे. कोणाची बॅग नाही मम्माच्या. कोणाची आहे. वी आर गोइंग समवेअर अँड टुडे वी आर गोइंग टू रिव्हील की आम्ही जातो कुठे आहे. बट बिफोर दॅट की भरपूर लोकांची अशी रिक्वेस्ट येते की स्नोईचे जे ड्रेसेस आहेत पिऊचे जे ड्रेसेस आहेत त्याचा हॉल करा. तुमचा कंटेंट बोरिंग होतोय. खरं आहे काय. ओके चलो आता सगळं झालंय. विदाउट वेस्टिंग मच ऑफ युअर टाइम लेट्स बिगिन द व्लॉग. आणि व्लॉगचा असं टॉपिक आहे किंवा आज दाखवणार आहोत आपण स्नोईचे पिऊचे आणि माझे कपडे जे आम्ही जिथं चाललो आहेत ते तुम्हाला मध्ये समजेलच की आम्ही कुठं चाललो आहे. आता स्टार्टिंगलाच नाही सांगत. त्याच्यासाठी जी काय मी शॉपिंग केली आहे ती सगळी तुम्हाला आज दाखवणार आहे. सो टुडेज व्लॉग इज हॉल काय म्हणतात क्लोथिंग हॉल ज्याच्यात सगळंच काही दाखवणार आहे. मॅडमांनी तर एक कपडा ड्रेस घालून पण ड्रेस दाखव तुझा. ड्रेस दाखव व्हिडिओ मध्ये ड्रेस नेल पॉलिश कोण लावली. कशी लावली. ड्रेस कसा आहे. ड्रेस कशा आहे बेबी. टर्न अराउंड कर. हे आधीचा थोडा नाईट ड्रेस सारखा ड्रेस आहे. काय म्हणता नाईट ड्रेसच आहे. हार्ट पिंक कलर. सो आता मेन क्वेश्चन आहे. पीपल विल कीप ऑन आस्किंग लिंक पाठवा हे करा ते करा. तर त्याचं कसं करायचंय. पण हे ऑनलाईन नाही घेतलेत ना. नाही हे तर ऑनलाईन आहे. मग हे वाले आपण डिस्क्रिप्शन मध्ये टाकून देऊ. सो हे जे नाईट ड्रेस आहे ते ऑनलाईन आहेत. मिंत्रावरनं घेतलेले. खूप सॉफ्ट आहे. एकदम अतिशय जास्त सुंदर कपडा आहे. अशामध्ये अजून एक सिमिलर मी घेतला कारण की ते 350ला एक होता. एक काम करू आपण जे फिजिबल असतील त्या लिंक्स टाकून देऊ. जे ऑफलाईन परचेस केले दॅट वी कांट हेल्प. सो लेट्स स्टार्ट. आजा छोनी एक ड्रेस. अरे छोनी तिकडे बैस ना बेटा. चल इज दिस ड्रेस नंबर 2. हा आहे क्यूटचा पिंक कलरचा फ्रॉक. बेबी पिंक कलरचा. शोनी आवडते हा फ्रॉक. इकडे ये ना बेटा. मम्माला इकडे ये ना. इथे चेअर ठेवून बस. चल इथे चेअर पण दाखवू आपण. चल हा शोनीच्या एकदम क्यूट अशा फ्रॉक आहे. नेक्स्ट इज दिस. हे काय चोनी. इथं बाथरूम. घालून दाखव ना. हे एकदा घालून दाखव. 1 मिनिट प्लीज. आमची मॉडेल भाव खाते. वाव याच्यावर तुम्ही थोडा आयडिया लावतात का मी कुठं जात आहोत. कॅन यू गेस द लोकेशन गाईज. अच्छा बाथरूम आहे आमच्या शोनीच्या. वाव शोनी मी काढते. किती सुंदर. ओके नेक्स्ट आहे त्या स्लिप्स. बाय द वे या फ्रॉकची लिंक नाहीये. बाथरूमची लिंक आहे तर ती देते. त्याच्यानंतर ह्या आहेत छोटे असं बॉडी फ्रॉक स्लिप्स टाईप जे शर्टच्या आतमधनं ती घालेल. सो असं पॅक ऑफ 4 आहे. हे लोकल दुकानातनं घेतलेलं आहे. नेक्स्ट इज दिस क्यूट टॉप. याच्या खाली एकदम क्यूट अशी पिंक कलरचा कार्गो आहे पण तो कपाटात कुठेतरी हरवला आहे. असा सेम असा कार्गो आहे. हे लोकल दुकानातनं घेतलंय. वोकल फॉर लोकल. नेक्स्ट इज हे 3 शॉर्ट्स पण नाही म्हणता येणार पण लेगिंग्स घेतलेत. हे मॅक्सचे आहेत पण मी ऑनलाईन मिंत्रावरनं मागवलेत. अच्छा 3 आहेत ना. 3 आहेत. सेट ऑफ 3 आहे. असा मी एक ब्लॅक लेगिंग पण मागवलेला आहे स्नोईसाठी. नॉट शुअर कुठे घालेल पण सेफर साईड मागून ठेवलाय. पण हे लोकल दुकानातनं घेतलंय म्हणून त्याची लेंथ खूप जास्त चांगली आली आहे. लंबी आहे. त्याच्यानंतर आहे दिस क्यूट बार्बी टॉप. असे 3 टॉप्स आहेत. त्यातलं 2 मी बाहेर काढलेत ऑलरेडी वापरायला. तर अगेन दिस इज सेट ऑफ 3. हे पण मी मिंत्रावरनं मागवलेत. हे स्वस्तात मिळाले. 303 मिळालेत. 300 मतलब 100 पर पीस. पण ते सेट ऑफ 3 होता. हे घरी वापरायचे येतं म्हणजे तुम्हाला असं वाटेल अरे तर खूपच स्वस्त झालं किंवा तो क्या हुआ. नाही भाई बाहेर भी पहनाऊंगी. हा एक पैजामा आहे त्याच्यावर. हा एक अजून एक नाईट ड्रेस. असे 3 नाईट ड्रेस मी 3 नाही सॉरी ऍक्च्युली तिला 5 नाईट ड्रेस मागवलेत मी.
का माहित मी एवढे मागवलेत पण ठीक आहे. हे लोकल दुकानातनं घेतले अँड दिस इज हे लोकल दुकानातनं घेतलेत. हे अगेन नाईट ड्रेस असंच म्हणजे सेम शर्ट आहे आणि असं सेम पैजामा आहे. तर प्युअर कॉटन एकदम मस्त आहेत. धुतल्यावर ते पूर्ण भरून जातील अजून. अच्छा लोक तरी विचारतील मग ती लोकल दुकानाचं पण नाव सांगून द्या. पीपल माइट आस्क. हा त्या दुकानाचं नाव काय आहे? ओम फॅशन आहे वाकडमध्ये. ऑनलाईन सर्च करून घ्या. बाकी जास्त काही डिटेल मध्ये सांगत नाही. अँड नेक्स्ट इज हा ड्रेस कोणाचा आहे? नेक्स्ट इज दिस क्यूट लिटिल टॉप. आता तो ऍक्च्युली लक्षात नाही येणार पण घातल्यावर खूप छान दिसतोय. स्नोईवर खूप उठून येतोय. नेक्स्ट इज दिस सुपर क्यूट फ्रॉक मिनी माउस वाला. मिनी माउस कुठे आहे? आणि त्याच्यावर असा बेल्ट आहे ब्राऊन कलरचा. मिनी माउस विच कलर मिनी माउस? सो दिस इज ऑल्सो हा मला खूप आवडला पर्सनली. राईट. माझा नेक्स्ट फेवरेट आहे दिस वन. ही अशी शरारा टाइप पॅन्ट आहे आणि त्याच्यावर असं क्यूटचं सेट आहे. क्रॉप टॉप आहे. अगेन दिस इज फ्रॉम अ लोकल स्टोर. अँड द लास्ट वन हा आमचा दोघांचा पर्सनल फेवरेट आहे. असा हा टॉप आहे आणि त्याच्या खाली अशी पॅन्ट आहे. असा सेट आहे. सो इट विल लुक रिअली नाईस. तिच्यावर खूप छान दिसतोय तो. आणि हे 3 पेअर ऑफ सॉक्सेस आहेत आणि दॅट्स इट. ओके ऑल डन. ऑल डन. किती भरपूर ड्रेसेस झाले. मी पण काउंट नाही केलं किती आहे पण याच्यावर तुम्हाला अंदाज येत असेल की मोठा आम्ही असं 4-5 दिवस जाणार आहे मस्त फिरायला म्हणून एकच बॅग पूर्ण ही स्नोईची आहे. ओके तर असं काही या सगळं सामान आहे. अलॉंग विथ दिस ऍक्च्युली अजून एक जो सगळ्यात कुठे चाललो आता सांगावं लागेल मम्मा कुठे चाललो. पापा सांगतील कुठे चाललो. तुला माहितीये का यांना सांगायचे का कुठे चाललो? आता मला विचारा त्यांना ते पण विचारताय. त्यांना सांगायचं आपल्याला कुठे चाललो आपण. छाप कुठं असतं छाप. मॅडम तिकडे खेळण्यात लागून गेल्या. आमचं परत टॉपिक मध्येच हे झालं. चलो हे तर झाले कपडे. बट कुठे जातोय मम्मा? स्नोईचा प्रश्नाचं पण उत्तर देऊन द्या. वेअर वी आर गोईंग अँड वाय वी आर गोईंग अँड आफ्टर हाऊ मच लॉंग टाइम वी आर गोईंग. आय थिंक यू शुड आन्सर दॅट कारण की तूच एक शी इज द करेक्ट पर्सन टू आन्सर ऑल दिस क्वेश्चन्स. सो तर ऑलमोस्ट 5 वर्षानंतर आम्ही चाललो आहे परत एकदा ट्रिपला. पण बाहेर नाही चाललो आहे, भारतातच चाललो आहे आणि अशा जागी चाललो आहे जिथे मी लाईफमध्ये कधीच नाही गेलेली. तर आय एम रिअली एक्साइटेड. लुकिंग फॉरवर्ड फॉर दिस ट्रिप अँड दॅट द प्लेस दॅट वी आर गोइंग टू इज गोवा. काही लोकांसाठी नेहमीच असेल. आमच्यासाठी हिचा फर्स्ट टाइम आहे. आयुष्यात पहिल्यांदा जाते आणि मी कॉलेजमध्ये असताना गेलो होतो. इट्स बीन लाईक 12-13 वर्ष 15 वर्ष आधी तेव्हा गेलो होतो मित्रांसोबत. खूप 12-13 वर्षापूर्वी कॉलेजमध्ये असताना गोवाला गेलो होतो. ते पण माझ्या शाळेच्या मित्रांसोबत. त्याच्यानंतर गेलोच नाही. त्याच्यानंतर आता चाललोय. सो इट्स गोना बी फन. मस्त. तर स्नोईचे कपडे तुम्ही बघून घेतले? येस. आणि कपडे तर इम्पॉर्टंट आहे. त्याचे मेडिसिन्स पण ठेवणार आहोत. पण अलॉंग विथ दॅट आपले हॉटेलमध्ये जे बॉडी वॉश आणि हे ते सगळे मिळतात. वी कॅन यूज इट. पण स्नोईसाठी तर ऑब्व्हियसली वी नीड टू कॅरी. तर आता स्नोईसाठी आम्ही घेऊन चाललो आहे सम ऑफ दी अमेझिंग प्रोडक्ट बाय लिटिल रिच्युअल्स अँड इट कॅन बी युज्ड बाय बेबीज, किड्स, अडल्ट्स. कोणीही वापरू शकतात बिकॉज इट इज मेड अप ऑफ 100% नॅचरल अँड ऑर्गॅनिक मटेरियल अँड दे स्मेल रिअली व्हेरी माइल्ड. त्याच्यामध्ये मी 3 गोष्टी स्नोईसाठी वापरते. वन इज द बॉडी बटर. तर हे तिच्या फुल बॉडीवर मी यूज करते. दी अदर वन इज स्पेसिफिकली फॉर हर फेस विच इज द फेस क्रीम. मी ॲक्च्युली त्याचं झाकण पण हरवलं म्हणजे ते इतकं फ्रिक्वेंटली दिवसातनं 2-3दा यूज होतं. अँड द लास्ट वन अँड द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इज हेअर अँड बॉडी वॉश. तर हेअर, बॉडी, फेस मी तिन्ही ठिकाणी तिला हे वापरते. इट इज रिअली व्हेरी माइल्ड. केस पण फार मऊ होतात आणि स्किनही सॉफ्ट राहते. ॲज आय टोल्ड यू हे ऑर्गॅनिक आहेत, नॅचरल आहेत, 100% विगन आहेत अँड इट इज नॉट टॉक्सिक. 6500 टाईपचे वेगळे टॉक्सिक्स आणि केमिकल्स जे यूज होतात इन जनरल इन ऑल दीज प्रोडक्ट्स ते याच्यामध्ये बिलकुल नाही आहे. सो
So it is really very safe for the baby and their skin from the age 0 months. And yes, all these products are clinically tested and dermatologically tested as well. तर हे खूप सेफ आहे तुमच्या मुलांसाठी. The best part is Asia मध्ये this is one of the only brand that is USA certified, which is actually really very good. तर त्यामुळे once I started using it, मग मी याच्या completely प्रेमात पडली. We are using it regularly for Snowy आणि तेच मी आता कॅरी करणार आहे गोव्याला जाताना. सो थँक्स टू लिटिल रिच्युअल्स आणि हे तिघं प्रोडक्ट्स. तुम्हाला पण जर हे हवे असतील तर ऑल दी लिंक्स आर इन डिस्क्रिप्शन. प्लीज गो अँड शॉप नाव फॉर युअर बेबीज. सो दिस वॉज राउंड 1 अँड स्नोईची शॉपिंग इज डन. सो लेट्स क्लोज दिस अँड राउंड 2 आय गेस द लीस्ट इंटरेस्टेड. पण सगळी शॉपिंग मॅडमांनी केली आहे. तो राउंड 2 मी आहे आणि राउंड 3 जो फिनाले होणार आहे, कपडे घेऊन येतो. तो फिनाले होणार आहे, तो मॅडमांचा होणार. सो स्टे ट्यून प्लीज. ओके, वेलकम टू द राउंड 2 हॉल. याच्यात सगळे माझे कपडे आहेत. यू प्लीज गो अहेड. सो ही एक जॉर्टेची आहे बॅग आणि दुसरेतून. आणि प्लीज काही स्पॉन्सर्ड नाही आहे. हा, हे तर बिलकुल स्पॉन्सर्ड नाही होऊ शकत. तर नॉट स्पॉन्सर्ड. कपडे आम्ही स्वतः शॉपिंग केलेली आहे आणि असं भरपूर ड्युरेशन नंतर जातोय ना, तर जितका ट्रिपचा खर्च आहे त्याचा निम्मे आमचा शॉपिंगचा खर्च आहे. तर हे स्नीचच्या आधी हे चलते दाखवून द्या. हे पिऊने आणले जे कमी आहेत पहिले ते दाखवून देतो. हे शर्ट खूप मला आवडलं, खूप मस्त आहे हे आणि खूप छानपैकी हा फेकतो. खूप छान आहे. नाही खरंच खूप छान आहे. सो हे मला बघितलं आवडलेलं. थोडं डल वाटत असेल ऑन कॅमेरा, आय एम नॉट शुअर, पण याच्या खाली आय थिंक व्हाईट पॅन्ट जर घेतली ना तर बेस्ट होऊन जाईल. ती आपण तिकडे गोवाला घेऊ. आता थोडा व्यवस्थित दिसणार नाही ते, तर असं काही आहे हे. आणि टोपी ॲज वेल. थांबा जरा. ओके, तर हे शर्ट असं खूप छान आहे, पण त्याच्यासोबतच ॲक्च्युली थोडा मॅचिंग मस्त 2 कॅप घेतल्यात. हे पिऊने आणलंय बाय द वे. मी त्याला सांगितलं होतं की मला कॅप पाहिजे. तर ही एक अशी गरज नाही आहे कॅप घालायची, गरज नाही, पण तिथे ऊन असेल ते पण एक आहे. आणि थोडं मला वाटलं होतं की थोडं फॅन्सी कॅप घेऊ. तर या अशा 2 टोप्या आहेत. दिस इज डन ना. येस, काहीच नाही. अजून एक भारी वस्तू घेतली तिने. अरे हा. सो हे बॅग आहे असं ॲक्च्युली. तर याच्यात माझे सगळे गॅजेट्स, गोप्रो, कॅमेरा, मोबाईल, माईक आणि त्याच्यासोबत 10 रुपये पण आहेत त्याच्यात सुट्टे. तर असं सगळं चिल्लर बिल्लर, वॉलेट बिलेट सगळं असं टाकून. हे कमरेवाला आहे की असं छातीवाला आहे? कंडक्टरवाला नाही आहे ना. अच्छा, जेन्झीवाला आहे हे. अरे म्हणजे कसं तू पाण्यात बिण्यात जाशील मोबाईल ठेवायला. सो एवढा ही 1 बॅग झाली. येस, नाव बॅग नंबर सेकंड बॅग. हे सगळं स्नीच मधनं आता. ठीक आहे, आम्ही स्निचच्या स्टोअरला गेलो होतो पुण्यात. एक नवीन स्टोर पण आय थिंक ना ऑनलाईन पण छान ऑप्शन्स. ऑनलाईन त्यांच्याकडे जास्त चांगले ऑप्शन्स होते. बट ठीक आहे, आम्हाला म्हणजे मला चांगले भेटले कपडे, नो डाऊट. हे पुण्यात ओपन झाले त्यांचं ऑफलाईन स्टोर. आय गेस Tier 1 सिटीज मध्येच आहे सध्या. तर सगळ्याशे हे मी आता घालून नाही दाखवत ऍक्च्युली. जेव्हा पुणे म्हणतो, मुंबई म्हणतो, गोवाला जाईल ना तेव्हा सगळे तुम्हाला तिथं ट्राय करणार आहे, तर तिथं समजेलच. तर या इथून भरपूर शॉपिंग केली ऍक्च्युली. जसं 1 शर्ट, 2 शर्ट फॉर्मल्स म्हणून पण त्याला घालता येईल. दूरदृष्टी शॉपिंग केली आम्ही ऍक्च्युली, दूरदृष्टी. आणि हे 2 कॉटन आहे मस्त. सेकंड हे पण खूप छान आहे ऍक्च्युली. दिस 2 आर पियूष चॉईस. एकदम लास्ट मोमेंट शॉपिंग केलेली आहे ही. आणि हे माझ्या चॉईसचं होतं. हा पण एक शर्ट आहे जो मला खूप आवडला. सर जैसे आपण इथे फॉर्मल्स क्यों लिए? नाही, ते दिसायला तसं वाटतंय फॉर्मल्स, पण ते घातल्यावर थोडा वेगळा लुक अँड फील येतो त्याचा ऍक्च्युली. लास्ट बट नॉट द लिस्ट, थोडं गोवा वाईब वाला. हे छान आहे. दिस इज रिअली व्हेरी नाईस. तर हे 5th आहे. आणि माझ्याकडे ऍक्च्युली जीन्स वगैरे भरपूर झाला होता, म्हणून मी थोडा ट्राउझर टाईप मध्ये, कार्गो सॉरी ट्राउझर म्हणतोय, कार्गो स्टाईल मध्ये. हा कलर नव्हता माझ्याकडे. आणि हे कसं आज सगळ्यांवरती जाऊ शकतो थोडा 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 थोडा. इस पे भी अच्छा दिखेगा, येलो पे व्हाइट पे भी जाएगा, याच्यावर पण. अरे ऍक्च्युली सगळ्या शर्टवर चालली आहे ती पॅन्ट. येस, म्हणूनच घेतली आहे ना मी. नाईस. तर ही एक थोडं फॉर्मल नाही म्हणणार मी हिला, ही वेगळाच पॅटर्न आहे ऍक्च्युली. आणि हे इलास्टिक आहे इथं असं, म्हणजे ऑफिसला पण. माझ्याकडे ग्रे पॅन्ट पण नव्हती. ही कलर नव्हता, हा कलर नव्हता माझ्याकडे. बाकी तर बस मग आपल्या गरीबाचं एवढंच आहे मित्रांनो. हे सगळे कपडे तुम्हाला गोवामध्ये बघायला भेटतील. बापरे किती छान. माझं काहीच ऑनलाईन नाहीये, सगळं ऑफलाईन स्टोर मधनं घेतलंय. सो नो लिंक्स. बट अच्छे तुम्हारे सारे कपडे अच्छे लगे. कपडे चांगले. म्हणजे याच्यावर तुम्हाला आयडिया येत असेल की आम्ही किती एक्साइटेड आहोत या ट्रिपला घेऊन. इंडिव्हिज्युअल शॉपिंग झाली, एक दिवस
एक दिवस स्नोईचा, सगळ्यात आधी स्नोईची शॉपिंग झाली सगळ्यात आधी. 2 नंबरला माझी झाली आणि 3 नंबरला मग मॅडमांची एकदम आरामात झाली तिची. तिला म्हटलं तू स्नोईला सोडून जा माझ्याजवळ, आणि मग पिऊ गेली आणि मग तिने फुल मस्त शॉपिंग केली. चलो, सो दिस वॉज स्लॉट नंबर 2. आता द मेन इम्पॉर्टंट ज्याच्यासाठी तुम्ही सगळे मुली थांबल्या आहेत, गडी करा लास्ट. हे घडी करतो मी, आपण तिसऱ्या स्लॉट मध्ये भेटू. आणि ही आहे माझी शॉपिंग. ओके, सो ड्रेस नंबर 1 इज अ नाईट ड्रेस. सो असा हा पैजामा आहे अँड ऑन दॅट शॉर्ट कुर्ती. हा, शॉर्ट कुर्ती आहे. तर हा एक मागवला मी, तो एक देतो का? हे ऑनलाईन वाले, ठीक आहे. सो बोथ ऑफ गर्ल्स, जस्ट डिस्क्लेमर, हे आम्ही असं पहिल्यांदा करतोय, असं खूप आम्हाला सवय नाही आहे. सो प्लीज डोंट कम्पेअर विथ अदर एकदम प्रो फॅशन ब्युटी इन्फ्लुएन्सर. आम्हाला जसं जमतं तसं करतोय. आणि तुम्ही म्हणाल की अरे ड्रेस घालून दाखवायला पाहिजे होते, तर हे सगळे ड्रेस तुम्हाला पुढचे जे व्लॉग्स येतील गोवाचे, ते सगळे त्याच्यात तुम्हाला दिसणारच आहे. आणि तुम्ही परत परत येऊन बघावं म्हणून आता आम्ही सगळं घालून दाखवत नाही. यांना मला लहान बाळपण आहे, सो आय गेस तुम्हाला समजत असेल की आणि इस्त्री पण नाही आहेत आमच्या कपड्यात. भरपूर एक्सक्युजेस आहेत आमच्याकडे. सो दिस इज अनदर वन. असं थोडं सिमिलरच आहे, पण सेम पॅटर्न आहे. खाली प्लाझो टाईप पैजामा आहे, त्याला एक खिशा आहे फक्त, जो काही कामाचा नाही आहे, आणि एक शॉर्ट कुर्ती आहे. सो दिस इज, मला मी घडी करतो इथं. थँक्यू. लगे आतो. नेक्स्ट इज दिस टॉप. तर माझ्याकडे 2च जीन्स आहे, एक ब्लॅक आणि एक ब्लू, तर दोन्ही मी घेऊन जाणार आहे आणि त्याच्यावर मॅच होणारे मी शर्ट्स घेतलेत. दिस इज ड्रेस नंबर 2, सॉरी टॉप नंबर 2. त्याचा आय थिंक या ऑफिसला पण छान दिसणार. प्युअर कॉटन आहे म्हणून मला खूप आवडते. आणि मला यार अनफॉर्च्युनेटली मला असे लाईट कलर्सच खूप आवडतात, तर ते कॅमेरामध्ये आय गेस छान नसतील दिसत, बट आय डोंट केअर, ते मला घातल्यावर छान वाटतात. तर हे मी पॅन्टलून्समधनं घेतलं आहे दुकानात जाऊन. भैया फोल्ड कर दीजिए. नेक्स्ट इज दिस वन, अगेन सुपर सॉफ्ट प्युअर कॉटन. हे मी वेस्ट साईडमधनं घेतलेलं आहे. खूप खूप छान आहे, खूप सॉफ्ट आहे. ह्याच्या खाली व्हाईट पॅन्ट्स घातलं तर एकदम मस्त दिसणार आहे, पण माझ्याकडे व्हाईट पॅन्ट्स नाही आणि माझ्याकडे स्नोई आहे, म्हणून मी व्हाईट पॅन्ट्स घेणार पण नाही. नेक्स्ट इज अगेन हा ड्रेस घालून झालेला आहे म्हणून याच्यावर एवढ्या वळा आहेत, कारण की याला धुतलं आहे. तर हा असा टॉप आहे, थोडासा बलून टाईपचे स्लीव्ज आहे आणि याच्या खाली पण एक प्लाझो पॅन्ट आहे. सो दिस इज अ कोऑर्ड सेट. खूप सुंदर आहे. हा मिंत्रावरनं घेतलेला आहे. याच्यावर छान कडक इस्त्री मारली ना, एक नंबर दिसतो. सो दिस इज ड्रेस नंबर समथिंग 1 2 3 4 5, म्हणजे टॉप नंबर 5. प्लाझो पॅन्ट त्याची कपाटात कुठेतरी खोचलेली आहे. ड्रेस नंबर 5 हा पण छान आहे. येस, दिस इज ऑल्सो व्हेरी नाईस ॲक्च्युअली. अगेन अ नॉर्मल टॉप, कॉटन आहे एकदम. आय नो ब्लॅक इज नॉट द कलर टू वेअर इन गोवा, पण मला खूप आवडलेलं. आणि हा इन जनरल मी कुठेही घालू शकते. तो ब्लू जीन्सच्या खाली फार छान दिसणार आहे. आणि याला असं छानसं असं मोतीवालं वर्क पण आहे. अगेन दिस इज फ्रॉम वेस्ट साईड. ओके, द नेक्स्ट इज अगेन अ नाईट ड्रेस. तर हा अगेन एक कुर्ता आहे, खूप कम्फर्टेबल आहे. त्या दोन्ही याच्यापेक्षा हा जास्त कम्फर्टेबल वाटलेला मला. तर अगेन टॉप आहे आणि त्याच्या खाली असा प्लाझो पॅन्ट आहे. सो रिअली व्हेरी कम्फर्टेबल. आणि याच्यातला पॉकेट फार युजफुल आहे, लंब आहे कारण की. नंतर लास्टमध्ये मी 2 ड्रेसेस घेतले आहेत, विच इज मॅन्डेटरी फॉर गोवा, म्हणून मी 2 ड्रेसेससुद्धा घेतलेले आहे. रिअली गोईंग आउट ऑफ माय कम्फर्ट झोन, कारण की तुम्ही मला नेहमी अशा स्लीव्समध्ये बघितलं असाल. मी छोटे पण स्लीव्स नाही घालत. आय फील व्हेरी अनकम्फर्टेबल विथ बिकॉज ऑफ दॅट. हे स्नोई झाल्यापासून सगळं प्रॉब्लेम झाले आहेत, नाहीतर पहिले असं काहीही नव्हतं. सो दिस इज अनदर वन, अ व्हेरी लॉंग ड्रेस. एकदम छान आहे, फिटिंगला जबरदस्त आहे. मी बारीक दिसते, मी बारीक दिसते. सो दिस इज द वन, रिअली लॉंग ड्रेस. स्लीव्स थोड्या अनकम्फर्टेबल आहेत, पण आय थिंक मी घातल्यावर मला एवढं काही अनकम्फर्टेबल वाटलं नाही आणि केसांनी बरंच काही हाईड होऊन जाणार. अँड द लास्ट ड्रेस अगेन अ लॉंग वन. काही शॉर्ट्स नाही आहे, शॉर्ट्स बीट्स मी घालत नाही, मला आवडत नाही. मी फार अनकम्फर्टेबल होते. मी बारीक होते तेव्हासुद्धा नाही घालायचे. माझ्याकडे आत्तापर्यंत आयुष्यात मी एकच शॉर्ट घेतलेला आहे, तो पण मी आय थिंक हनीमूनला घातलेला. येस, ते पण एकदाच, बिकॉज आय वॉज नॉट फिलिंग कम्फर्टेबल. सो या. अँड द लास्ट वन इज अगेन दिस ड्रेस, अ लॉंग ड्रेस. खूप छान आहे, खूप सुंदर कलर आहे. फिटिंग अगेन व्हेरी व्हेरी नाईस. सो नॉट शुअर मी किती बारीक दिसते याच्यात, पण मी छान दिसते याच्यात. अँड दिस लास्ट 2 जे दोन्ही ड्रेसेस होते ते दोन्ही पण वेस्ट साईडचे आहेत. सो माझी मॅक्सिमम शॉपिंग जी झाली आहे ती वेस्ट साईडमधनं झाली आहे, ऑफलाईन.
अँड जे नाईट ड्रेसेस वगैरे जे घेतलेत सगळे दॅट एव्हरीथिंग वॉज मिंत्रा. थांबा. सो अशा प्रकारे होता माझा हॉल. फक्त तुझा नव्हता, आमच्या दोघांचा पण होता. आमचा हॉल. त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त कपडे आहे स्नोई, मग नंबर 2 आहे पप्पा, नंबर 3 आहे मम्मा. सो सांगा तुम्हाला कसं वाटलाय आजचा एकदम क्विक इन्फॉर्मल अनएक्सपिरियन्स्ड आणि इम्प्रॉम्प्टू हॉल. एकदम गावठी हॉल. एकदम गावठी. हा मग बाळ इथं रडतंय, कुडतंय, खेळतंय, ब्लॉक्स पडले, भांड्यांच्या टोपलीत बसली. तर असं सगळं. बट इट्स ओके आय गेस. रॉ अँड रिअल. लेट्स कीप इट रॉ अँड रिअल. आणि बरेचसे सजेशन आले होते की दादा एकदा तरी दाखवा, सांगा काय काय नाही. तर हिअर इट इज एव्हरीथिंग इन फ्रंट ऑफ यू. आणि येस परवा आम्ही निघतोय. सो इट्स गॉन बी फन. खूप मजा येणार आहे. सो प्लीज याच्या पुढची जी गोवा सिरीज आहे ती पूर्ण बघा. इंस्टाग्रामला फॉलो करा, सबस्क्राईब करा. झोप येते मला लवकर म्हणून जेवायला नाही पाहिजे. लवकर जेवलं की थोडं पचन लवकर होऊन जातं. सो आम्ही थोडं रुटीन चेंज करण्याचा याने मला घूस दिली आहे व्हिडिओ म्हणून मी तुला आईस्क्रीमला घेऊन जातो म्हणून मी व्हिडिओ केलाय. किती त्रास करावा, एवढा आळस आलाय तरी पण किती कष्ट घ्यावं लागतात मला तुमच्यासाठी. सो प्लीज डू सबस्क्राईब. आणि आपण भेटूया आता डायरेक्ट गोवामध्ये. सांगता नाही येत. कोल्हापूर. अरे वो तो बताय. अरे वो तो बताय. बहुत सरप्राईज आहे. आपण भेटूया कोल्हापूरमध्ये. ते कसं काय काय नाही ते पुढच्या व्लॉगमध्ये समजत. बाय.